आणि बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आता आपण जवळपास या परिसरामध्ये 35 केजेस लावलेले आहेत सर. तर या ठिकाणी आपण आतापर्यंत 12 ते 13 लेपर्ड रेस्क्यू केले, एक शॉट केलं, पण तरी सुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपर्ड दिसत आहेत. तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपली मोहीम चालू राहील. बिबटमुक्त करावं लागेल. आंबेगाव, शिरूर, पारगाव वाईट परिस्थिती रात्री आपण निघालो हे पण पिंजऱ्यामध्ये ट्रॅप केला जातो. त्याला पळायला थोडं अंतराने जाऊन परत थांबलो, पकडून त्याला बाहेरच काढणं एकच पर्याय. पहिला तरी फटाकड्यांना वगैरे घाबरत होता, पण आता बिबट्या कशालाच घाबरत नाही. दिपोळीमध्ये एवढे फटाके चालू होते तरी पण समोर दिसत होतं. पहिल्या निदान आम्ही रानात जायचं म्हटलं फटाके फोडून तरी जातो. त्याच्या हातात काठी ठेवा, बाला ठेवा, तरी तो अटॅक करतो. आम्ही लोकांचा उद्रेक काय झाला याचं एकमेव कारण या परिसरातली 56 लोक गेली. या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली. हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव आहे. एवढी आपत्ती लोकांना असताना तुमच्याकडे खातं एखादं दिलं जातं, त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार? आणि साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलनकावरती. ते गुन्हे हा मुद्दा महत्वाचा आहे. गुन्ह्यांचा मुद्दा. वनमंत्र्यांना फोन केला, ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे पत्र दिले अनेक लोकांनी, तरी देखील ते इथं आले नाहीत. लोकांची तुम्हाला फोन केला शरदादांनी, तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं हजर झाले. फक्त पहिल्या फोनला दादांच्या फोनवर तू उचलला, दादाने ऐकवलं आणि ह्या साहेबांनी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले आहेत. त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं, म्हणून साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागे टाकला. झाला नाही तरी चालेल म्हटले, पण ह्या माणसांना आज इथं आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलंच पाहिजे. साहेबांनी बाकीचे दौरे पुढे साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. की नात्याने आमच्या परिसरामध्ये परवा वनमंत्र्यांनी मिटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कार्यवाही झालेली आहे. कारण 10 कोटी रुपये मंजूर केलेत, सगळी यंत्रणा कामाला लावली, पण ते अधिक कार्यक्षमतेने लावायचं यंत्रणा कामाला नकोय, आम्हाला फक्त बिबट्या नकोय. माणसाच्या पुढे यंत्रणेचा काय फायदा आहे? जे काही व्हायचे ते व्हायच्या आधी पाहिजे, व्हायच्या आधी पाहिजे. जीव गेल्याच्या नंतर यंत्रणा लावून उपयोग नाही. 5 वर्षाची आई, त्या मुलीची आई, 4 महिन्याची आई, 1.5 महिना पण नाही. काय सांगू दुःख तुम्हाला. काय सोन्यासारखी पोर होती. किती वय? 5.5 वर्ष होत. 13 वर्षाचा होता साहेब. स्कॉलरशिपला बसलेला होता साहेब. 20 पैकी त्याला 18 मार्क होती. हुशार होता. सर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला बिबट मुक्त करा, फक्त एवढंच म्हणणं आहे. ते तुम्हाला कसं करायचं, काय करायचं हे सगळं तुम्ही तुमचं ठरवा, पण बिबट आम्हाला फक्त वाघ नको, वाघ नकोय साहेब. वाघ मुक्त करा. जीवन आहे, शेतकऱ्याचं जीवन म्हणजे लेकरं. आम्ही आणि एका आईचं लेकरू जर डोळ्यासमोर जर नेत असेल तर ते जगण्याला अर्थ काय सांगा ना तुम्ही. कशासाठी जगायचं आम्ही? ज्या लेकरांसाठी जगतो ती जर अशी वाघ आमच्या समोर जर ओढत असतील तर कशासाठी जगायचं आम्ही? कवीचा विषय असा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये सुरुवातीची घटना 12 ऑक्टोबरला झाली, त्यानंतर दुसरी 22ला झाली आणि तिसरी 2 नोव्हेंबरला झाली. 3 घटनेमध्ये 3 लोकांचा अंत त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर आतापर्यंत जवळपास 10 ते 11 बिबट ह्या भागामध्ये पकडले गेलेले आहेत आणि 1 शूट करण्यात आला. परमिशन घेऊन त्याला ठार केला शूटर मार्फत. आणि हे 4-5 गावातच जांबूत आणि पिंपरखेड ही जी 2 गावं आहेत, तर गेल्या 2 वर्षामध्ये ह्या 2 गावात 10 लोक इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलीत. शेकडो जनावरं गेलीत, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. आता या पूर्व काळामध्ये जो बिबट पकडला जायचा त्याला थोडीफार ट्रीटमेंट देऊन तो पुन्हा याच परिसरात कुठेतरी सोडला जायचा. आणि इथली संख्या नेमकी 1000 आहे की 2000 हे कोणालाही त्या ठिकाणी सांगता येत नाही. तेव्हा आमचं म्हणणं सर्वांचं असं आहे
का जर शेतकऱ्याला, गोरगरीब माणसाला, मुलांना, महिलांना सुरक्षितरित्या जीवन जगायचं असेल तर शासनाने टॉप प्रायोरिटीवरती हा भाग किंवा राज्य आपत्तीग्रस्त जाहीर करून बिबटमुक्त महाराष्ट्र, जसं केरळला हत्तीमुळे त्रास झाला तसं इथं बिबट्याचा त्रास हा आज ह्या भागात आहेत, राज्याच्या अनेक भागामध्ये तो पसरलेला आहे. तेव्हा